तुमची मुलं देखील आता राजकारणामध्ये आहे, समाजकारणात आहे, तर हा मार्ग त्यांनी स्वतः निवडला की तुम्ही प्रोत्साहन दिलं? नाही, मी बिलकुल कुणाला कुठल्याही गोष्टीमध्ये प्रोत्साहन दिलं नाही. म्हणजे माझा एक मोठा मुलगा आहे, तो आर्किटेक्ट आहे, तो व्यवसायामध्ये आहे. धाकटा मुलगा जो आहे तो माझा पूर्वेश, हा तसं बघायला तर शिवसेनेचा म्हणजे आमच्या पक्षाचा युवा सेनेचा कार्याध्यक्ष आहे. त्याची बायको जी आहे ती डॉक्टर आहे, मोठ्या मुलाची बायको वकील आहे. म्हणजे आमच्या घरामध्ये पूर्ण परिवारानं राजकारणामध्ये सगळ्यांनीच राहावं असं नाही. माझी पत्नी नगरसेविका आहे, त्यामुळे असं नाही आहे की मी कोणाला प्रोत्साहन दिलं, पण तेच लहानपणापासून बाळकडू असं म्हणतात ना, तोच बाळकडू त्यांनी घेतला आणि तो आता राज्याचं नेतृत्व करताय युवा सेनेचं. नाही, खरं आहे. आणि हा देखील जो प्रवास आहे त्यांचा, तो सुद्धा आता चांगल्या एका भूमिकेपर्यंत आलेला आहे. तरुण नेते म्हणून त्यांची ख्याती आहे आणि आता तरुणाई जेनझी यांना तरुण नेते हवेत, तर त्याकडे तुम्ही कसं पाहता? तर जर त्यांना तरुणच नेता हवे असेल तर माझी रिटायरमेंटची केव्हाही तयारी आहे. पण व्हायला हवं आणि तरुणांनी पुढे यायला हवं आणि ज्येष्ठांनी पण ठरवायला हवं की आपण कुठे कधी थांबायचं आणि तरुणांना कधी संधी द्यायची. मला असं वाटतं की तरुणांना संधी दिली गेली पाहिजे आणि ती वेळेवर दिली गेली पाहिजे. फक्त संधी दिल्यानंतर त्या संधीचं सोनं हे तरुणांनी सुद्धा करणं तेवढंच गरजेचं आहे. आता इतकी वर्ष तुम्ही त्या मतदारसंघात आहात, मला असं वाटतं की बऱ्यापैकी अनेक गोष्टी मतदारसंघातल्या बदललेल्या आहेत, पण अजूनही तुम्हाला वाटतं की बाबा इथं थोडंसं अजून काम करण्याची आवश्यकता अशी नाही. काय होतं की वाहतूक कोंडी ही खरं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मी कधी विचार करत असतो, अरे बाबा आपण एवढा निधी आणला, म्हणजे शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना मीरा भाईंदर शहरासाठी 3,000 कोटी रुपये, ठाण्यासाठी कितीतरी मोठ्या प्रमाणात निधी, सगळं केलं. अनेक विकास प्रकल्प राबवले, अनेक चांगले प्रकल्प राबवले, ऑडिटोरियम उभं केलं, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभं केलं, रस्ते केले सिमेंटचे, अनेक काही गोष्टी ज्या लोकांना अपेक्षित नव्हत्या तशा पद्धतीनं उद्यानं केली, कारंजे केलेत, विठ्ठलाच्या मूर्त्या आणल्यात, 60-60 फुटाच्या मूर्त्या बसवल्यात, लोकांना जे हवंय ते केलं. आर्ट फेस्टिवल करतोय आम्ही, नवरात्री करतोय, चैत्र नवरात्री करतोय, दहीहंडी करतोय. एवढं सगळं करत असताना सुद्धा मनामध्ये नेहमी एकच थोडंसं खटकतं, ते म्हणजे वाहतूक कोंडी आपण सोडू शकत नाही. आणि का सोडू शकत नाही ह्याला पण काही कारणं असतात. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात शहरं ही अमिबासारखी वाढलीत, कशी कुठेही वाढलीत आणि सर्वसामान्य लोकांनी म्हणजे 1 BHKचा फ्लॅट असेल तरी 2-2 गाड्या घ्यायचं ठरवलं जर असेल तर ही वाहतूक कोंडी होणारच. आणि त्यामुळे ह्यावर काहीतरी मात कशी करावी हा प्रश्न नेहमी माझ्या पुढे असतो आणि त्याला उत्तर अद्यापर्यंत मला मिळालेलं नाही. आता मुंबईमध्ये जशी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आउट अँड आउट हे जे कोस्टल रोड आणि असे सगळे सुरू झाले, तुम्हाला वाटतं की ठाण्यामध्ये अशा खूप परिणाम झालेला आहे. खूप परिणाम कोस्टल रोडचा, अटल सेतूचा किंवा आपल्या सी लिंकचा झालेला आहे. नवीन अनेक रस्ते आपण बनवतोय, परंतु हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर जरी निर्माण केलं तरी वाहतूक कोंडी सुटेल का हा प्रश्न निर्माण मनामध्ये होतोय. याचं कारण असं आहे, मी मगाशीच म्हणालो की सर्वसामान्य 1 BHK मध्ये राहणारा व्यक्ती, माणूस पण आपल्या घरामध्ये 2-2 गाड्या ठेवतो आणि दोन्ही गाड्या तो रस्त्यावर आणतो. काहीतरी मानसिकता त्यांना ठेवली पाहिजे. पार्किंग नाहीये. अहो सोसायट्यांमध्ये तर फायर ब्रिगेडची लांबची गोष्ट आहे, ॲम्ब्युलन्स जाण्यासाठी जागा नसते, अशी परिस्थिती आज झालेली आहे. त्यामुळे लोकांनी सुद्धा थोडंसं गाड्या घेण्याची मानसिकता बदलली पाहिजे. गाडीपेक्षा जी लोकल ट्रान्सपोर्ट आहे त्या ट्रान्सपोर्टवर विश्वास ठेवून लोकांनी प्रवास करायला हवा.